उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या शिवसैनिकाला मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून परत एकदा संधी त्या ठिकाणी मिळाली। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने पाचव्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आणि यावेळेस थोडं जास्ती जबाबदारी मालेगावकरांनी पण टाकलेली आहे। 1,06,000 मतांचा लीड त्या ठिकाणी महायुती आणि धनुष्यबाणाला त्या ठिकाणी मिळाला आणि मला वाटतं की आपल्या सर्वांना आशीर्वाद या नाशिक जिल्ह्याच्या जनतेने त्या ठिकाणी दिलेले आहे। आता ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2च अधिकृत जागा आपल्याला मिळाल्या आणि त्या दोन्ही जागेवर शिवसेना महायुतीला विजय जनतेने दिलेला आहे। राज्यव्यापी जर आपण विचार केला तर मला वाटतं की 57 जागा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आपल्या धनुष्यबाणाला त्या ठिकाणी यश मिळालं। याचा अर्थ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी केलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाठीमागच्या काळामध्ये 2.25-2.5 वर्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले। एकीकडे अनेक चांगल्या योजना आणि दुसऱ्या बाजूला समाजातला लहानातला लहान जरी घटक असेल तरी त्यासाठी सुद्धा कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम। आणि ताई तुम्ही म्हटलं ते तर वस्तुस्थिती आहे की अनेक चांगल्या योजनांचं जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती। ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी तमाम शेतकरी बांधवांनी कष्टकऱ्यांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिले आणि त्यामुळेच महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं। ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपली जबाबदारी पण वाढलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेला शालेय शिक्षण विभाग आणि दुसरा विषय त्यांचा आहे आरोग्य विषय। तर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता आपल्या नाशिकवर दिलेली आहे
आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, गरीबातल्या गरीब माणसाच्या त्या कुटुंबाच्या मुलालाही त्या पाल्यालाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. मला वाटतं की निश्चितपणे आपल्या भावना अतिशय रास्त आहेत. जास्तीचा वेळ लागणार नाही. येणाऱ्या वर्षभरामध्ये या विभागामध्ये चांगलं काम होत आहे असे पालक बोलतील. आणि संपूर्ण विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी समर्थन दिलेलं असल्यामुळे आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी अतिशय झोकून काम करेल आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टिकोनातून कार्य सिद्धीस नेईल हा मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो.